नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. लग्न ही स्त्री असो का पुरुष यांच्या आयुष्यातली खूप महत्त्वपूर्ण घटना असते. आयुष्याला पूर्ण वळण देणारी घटना असते. एका अर्थाने आयुष्याला शिस्त लावणारी सुद्धा घटना असते. ज्या लोकांची लग्न होत नाहीत त्या लोकांची मानसिक अवस्था, त्या लोकांची पीडा ही अतिशय दुर्दैवी असते आणि त्याच्यातून बरेच प्रकार घडल्याचं आपण बघतो. सोलापूरमध्ये 2 जणांनी अलीकडेच टोकाचं पाऊल उचललं कारण त्यांचं लग्न होत नव्हतं. बीडमधल्या एका घटनेमध्ये एका स्त्रीने, एका मुलीने 9 जणांना गंडवलं कारण त्या 9च्या 9 जणांचं लग्न होत नव्हतं. त्यामुळे ते लग्नाच्या लालसेपायी त्या सर्व गोष्टींना बळी पडले. त्यामुळे लग्न हे वेळेत होणं, लग्न हे योग्य व्यक्तीशी होणं या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. याच लग्नामुळे धुळ्यात एक भयंकर, अतिभयंकर गुन्हा उघडकीस आलेला आहे मित्रांनो. धुळ्यात मेंदळनगरमध्ये राहणारे जिजाबाई खैरनार आणि त्यांचा मुलगा दगडू खैरनार उर्फ प्रदीप. प्रदीप याचं वय 45 वर्ष. त्याला 2 बहिणी, 2 बहिणींचे अगोदरच लग्न झालेले. वडील काही वर्षांपूर्वीच वारल्यामुळे घरी फक्त दगडू खैरनार आणि त्याची आई जिजाबाई खैरनार हे दोघंच राहत होते. दगडू रिक्षा चालक होता. रिक्षा चालवायचा, आई घरकामं करायची आणि दोघं मायलेकरं व्यवस्थित त्या ठिकाणी राहत होते. तसं पाहायला गेलं तर परिस्थिती जेमतेम जरी असली तरी ठीकठाक तरी होती. म्हणजे कुठल्याही गोष्टीची काही कमतरता नव्हती. पोटापुरतं कमवत होते, घर होतं आणि व्यवस्थित जगत होते. फक्त एकच गोष्ट त्यामध्ये अडचणीची होती किंवा एकच गोष्ट वेदनादायक त्यांच्या घरात होती, ती म्हणजे दगडूचं काही लग्न होत नव्हतं. का होत नव्हतं, कशामुळे होत नव्हतं हे काही सांगण्याच्या गोष्टी नाहीयेत किंवा या गोष्टींची काही माहिती नाहीये. हे सत्य आहे की त्याचं लग्न होत नव्हतं. अगदी तो 22-23 वर्षांचा होता तेव्हापासून त्याच्यासाठी स्थळ बघण्याचं चालू होतं. पण कधी मुलीवाल्यांकडनं नकार यायचा, कधी काय होऊन त्याचं लग्न हे जुळतच नव्हतं, लग्न होतच नव्हतं. त्यामुळे दगडू व्यथित झालेला होता. सध्या त्याचं वय 45, म्हणजे जवळपास 20-22 वर्षांच्या प्रयत्नानंतर सुद्धा त्याचं लग्न काही जमलेलं नव्हतं आणि त्यामुळे दगडू व्यथित झालेला होता. काही वर्षांपासून दगडूने दारू प्यायला सुरुवात केली होती. याच विवंचनेतून, याच गोष्टीमुळे की आपलं लग्न होत नाही त्यामुळे त्यानं दारू प्यायला सुरुवात केली होती. दारूचं त्याला व्यसन जडलेलं होतं आणि हळूहळू हे व्यसन त्याच्यावरती जवळपास त्याला काबीज केलं होतं. तो रोज दारू प्यायचा, बेभान दारू प्यायचा. या गोष्टीमुळे त्याच्या आईमध्ये आणि त्याच्यामध्ये खटके उडायला लागले. दगडूचं म्हणणं होतं की माझं लग्न होत नाही, जुळत नाही, यासाठी कारणीभूत आई आहे. कारण जेव्हा जेव्हा मला स्थळ आली तेव्हा तेव्हा आईने मुलीमध्ये काहीतरी खोट काढली, मुलीच्या घरच्यांमध्ये काहीतरी खोट काढली, काही कुरापती करून शेवटी माझं लग्न मोडलं आणि अजून माझं लग्न झालं नाही. माझं वय आता 45 झालेलं आहे. दगडू नेहमी त्याच्या आईला म्हणायचा की तू मुलींची तर लग्न लावून दिलीस योग्य वेळेमध्ये, पण तू माझं काही लग्न योग्य वेळेत लावलेलं नाहीयेस. तूच माझ्या लग्न न होण्याला कारणीभूत आहे. असं म्हणून त्यांच्या घरामध्ये भांडणं मायलेकरांची व्हायला लागली. जोरजोरात आरडाओरडा, भांडणं हे नित्याचं झालं घरामध्ये. त्यानंतर आली तारीख, ती म्हणजे 22 मे. 22 मेला सकाळीच दगडू नेहमीप्रमाणे रिक्षा घेऊन आपल्या कामावरती गेला आणि त्यानंतर संध्याकाळी तो लवकर घरी आला नाही. आईसाठी हे नियमात नित्याचंच होतं, त्यामुळे तिने काही मनावर घेतलं नाही. त्यानंतर रात्री 12च्या सुमारास दगडू घरी परत आला. आई जागी होती, तिने स्वयंपाक केला होता आणि घरी आल्यानंतर त्याने आवरल्यानंतर त्याला जेवायला वाढलं. दगडूने जेवायला नकार दिला. तो म्हणे मला जेवण नाही करायचं. आईने आग्रह केला. तो फुल दारूच्या नशेमध्ये होता त्यावेळी. आग्रह केल्यानंतर मग त्याने परत लग्नाचा विषय उकरून काढला आणि परत आईला दोष द्यायला सुरुवात केली की तुझ्यामुळं माझं लग्न होत नाहीये. तू मुलींची लग्न वेळेवर लावून दिली, पण माझ्या लग्नाची तू काळजी घेतली नाही. उलट जेव्हा जेव्हा जमत होतं लग्न तेव्हा तेव्हा तू काहीतरी कुरापती केल्या आणि माझं लग्न होऊ दिलं नाही. आईने सुरुवातीला दुर्लक्ष केलं कारण ते नेहमीच होतं. पण त्यानंतर दगडू जास्तच चवताळला. त्याने भयंकर दारू पिलेली होती. तो चवताळला. त्याने आईला शिवीगाळ करायला सुरुवात केली. तेव्हा आई संतापली. तिने रागवलं, त्याला समजवायचा प्रयत्न केला, पण तो काही ऐकायच्या मनस्थितीमध्ये नव्हता. शिवीगाळ झाल्यानंतर त्याने आईसोबत झटापट करायला सुरुवात केली. झटापट करायला लागली. मग आई थोडी घाबरली. नंतर त्याने आईला मारहाण करायला सुरुवात केली. मारहाण करत असताना आई खाली पडली जमिनीवरती. त्याने लाथाबुक्क्यांनी स्वतःच्या आईला अक्षरशः तुडवलं.
त्यानंतर त्याचा राग अजून अनावर झाला. आता आरडाओरडा चालू होता, आई मदतीसाठी ओरडत होती, पण शेजाऱ्या पाजाऱ्यांची अशी मनस्थिती की हे तर यांच्या घरातलं रोजच आहे, यांच्या घरात आरडाओरडा शिवीगाळ हे चालूच असतं. त्याच्यामुळे शेजाऱ्यांनी लक्ष दिलं नाही. घरात थोडंसं पेंटिंगचं काम चालू होतं, थिनरची कॅन पडलेली होती. रागाच्या भरात दगडूने ती थिनरची कॅन उचलली आणि खाली पडलेल्या आपल्या आईच्या अंगावरती पेंटिंगसाठी आणलेलं थिनर ओतून टाकलं. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्याने माचीसची पेटी घेतली, माचीस पेटवली आणि स्वतःच्या आईच्या अंगावरती पेटती माचीसची काडी टाकून दिली आणि त्याच्या आईने पेट घेतला. स्वतःच्या डोळ्यासमोर स्वतःच्या जन्मदात्या आईला त्याने पेटवून दिलं आणि पेटलेल्या आईकडे तो बघत होता. आई जळत असताना ती आरडाओरडा करत होती, किंचाळ्या फोडत होती. हे ऐकल्यानंतर मात्र घरच्या शेजारपाजाऱ्यांना थोडंसं वेगळं वाटलं, त्यामुळे ते बाहेर निघायला लागले. शेजारी येत आहेत हे बघून दगडू घाबरला. मग त्याची दारू उतरायला लागली आणि त्याला लक्षात आलं की आपण काय केलंय म्हणून. मग त्याने पटकन चादर ब्लँकेट काहीतरी उचललं आणि आईच्या अंगावरती टाकली. पण तोपर्यंत जिजाबाई खैरनार या 75% जळाल्या होत्या, पण त्यांचा मृत्यू झालेला नव्हता, त्यांचा श्वास चालू होता. मग दगडूने शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या मदतीने आईला हॉस्पिटल न्यावा असा विचार केला, पण त्याआधी आपणच आईला पेटवलं हे उघड झालं तर आपण गेलो. म्हणून त्याने एक कथा रचली की आई स्वयंपाक करत होती, मी इकडे बसलेलो होतो, अचानक काय झालं काय माहित, तिने पेट घेतला, मी चादर टाकली अंगावरती, तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ती इतकी भाजून गेली वगैरे. त्याने स्टोरी रचली शेजाऱ्या पाजाऱ्यांसमोर खोटी. नंतर रिक्षात टाकून जिजाबाईला धुळे जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्यांच्यावरती उपचार सुरू केले. पण शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीला या दगडूच्या बोलण्यावरती संशय आला. संशय आल्यावरती उपचार चालू असताना त्याने जिजाबाईसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. जिजाबाईने हळूहळू जे घडलं ते या व्यक्तीला सांगायला सुरुवात केली. बर्निंग केस असल्यामुळे पोलीस तिथं आधीच आलेले होते. त्या व्यक्तीने जिजाबाईला थांबवलं आणि त्या पोलीस तिथे जो कॉन्स्टेबल होता त्याला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की ह्या काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा जिजाबाईने सांगितलं की दगडूनेच, माझ्या मुलानेच मला पेटवलं या अशा अशा कारणांमुळे. हे सर्व त्या कॉन्स्टेबलनी पटकन आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलं. हे स्टेटमेंट दिल्यानंतर काही काळानेच जिजाबाई यांचा मृत्यू झाला. प्रदीपला पोलिसांनी अटक केली. त्यावेळी सुद्धा प्रदीप हा अपघात आहे, मी काहीच केलेलं नाही असं सांगत होता. पण त्याला मग जिजाबाईंचं रेकॉर्ड केलेलं स्टेटमेंट दाखवण्यात आलं आणि तातडीने त्याला अटक करण्यात आलेली आहे. जिजाबाईंच्या मृत्यूनंतर त्यांचे अंत्यविधी उरकण्यासाठी त्यांच्या मुली आल्या आणि त्यांनी हे अंत्यविधी उरकलेत. लग्न न होण्याच्या व्यथेतून मित्रांनो हे घडलेलं नाहीये, हे घडलंय दारूच्या व्यसनामुळे, दारूच्या नशेमुळे. मुलांच्या आईवडिलांबद्दल तक्रार असणं, आईवडिलांची मुलांबद्दल तक्रार असणं हे नेहमीच आहे, म्हणजे हे काही वावगं नाहीये, हे असतंच. पण दारूच्या नशेमुळे या दगडूने जे पाऊल उचललं, आपल्या स्वतःच्या आईला जिवंत जाळून मारलं, ते अत्यंत दुर्दैवी आहे. धुळे शहरासहच अख्खा महाराष्ट्र या घटनेमुळे हादरलेला आहे. मित्रांनो, या सर्व घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.